बिग FMचा अस्सल बॉस सरकारी एडिशन. माझ्या म्हणजे संग्राम खोपडे सोबत. मग हे सगळे नमस्कार आणि वेलकम टू. नमस्कार संग्राम. आपण लास्ट असे रेडिओवरती गप्पा मारत बसलो होतो जेव्हा आपण एक दिन का सीएम बरोबर मुख्यमंत्री असा कार्यक्रम केला होता, अर्थात विधानसभेच्या इलेक्शनच्या वेळी. त्यानिमित्तानं नागरिकांना जर आपण सीएम बनवलं एक दिवसासाठी तर ते काय करतील असा तो प्रश्न होता. त्यानिमित्तानं काय इश्यूज असावेत इलेक्शनचे हे आपण मांडले होते. त्यात तुम्ही एक्सपर्ट म्हणून आला होता आणि एकंदरीत सिस्टम म्हणजे काय, सिस्टम कशी चालते, कुठे कमी पडते, काय करायला हवं, या सगळ्यावरती आपण खूप इंटरेस्टिंग डिस्कशन केलं होतं. लोकांना ते आवडलं. आता यावर्षी अस्सल बॉस जो अॅन्युअल माझा कार्यक्रम असतो, ज्यात आपण चांगल्या बॉसेस बद्दल, चांगल्या टीम लिडर्स बद्दल किंवा लिडरशिप बद्दल बोलतो, पण प्रायव्हेट सेक्टर. आणि मग लोक नॉमिनेट करतात, अरे माझा आत्ताचा बॉस चांगला आहे किंवा आधीची माझी एक बॉस होती ती फारच चांगली होती, मग का चांगली होती, असं करत आपण अशा लोकांना शोधतो, वोटिंग करतो आणि मग त्यांचा सत्कार करतो. यावर्षी मात्र मी ठरवलंय की सरकारी एडिशन करायची, अस्सल बॉस पण सरकारी. आता त्यात जे IAS आणि IPS तुमच्यासारखी मंडळी आहेत, जी अगदी पिनेकल ऑफ द सर्व्हिसेसमध्ये होती किंवा आहेत, त्यांना यातून आपण वगळलेलं आहे. आपला फोकस फक्त कर्मचारी आणि ज्युनियर ऑफिसर्सवर आहे. खरं तर कितीही क्लास 3 किंवा इव्हन क्लास 4 असा सरकारी कर्मचारी असला तरी तो सामान्य माणसासाठी बॉसच असतो, कारण त्याच्याकडे सत्ता असते, त्याच्याकडे काहीतरी पॉवर असते. माझ्या त्या कामासाठी तो माझा बॉस असतो. आणि आपला 99% वेळ हा सरकारी सिस्टमला, सरकारी अधिकाऱ्यांना आणि खासकर सरकारी कर्मचाऱ्यांना शिव्या घालण्यातच जातो. यावेळी आपण ठरवलं की जे काही प्रॉब्लेम्स असतील, जे काही इश्यूज असतील ते सगळे बाजूला ठेवायचे, पण आयुष्यात जे चांगले बॉसेस आलेले आहेत, जे चांगले सरकारी अधिकारी असतील, ज्युनियर अधिकारी असतील किंवा कर्मचारी, त्यांच्याबद्दल बोलायचं, त्यांना सेलिब्रेट करायचं. तुमचा टोटल एक्सपिरियन्स ब्युरोक्रेसी मधला किती? 34 इयर्स, 34 वर्ष. 34 वर्षात तुम्ही अर्थात दोन्ही साईड बघितली, कारण रिटायरमेंट नंतर सुद्धा तुम्ही घरी बसले नाही आहात. तुम्ही प्रचंड ऍक्टिव्ह आहात, तुम्ही सोशली ऍक्टिव्ह आहात, प्रोफेशनली तुम्ही ऍक्टिव्ह आहात. त्यामुळे यू हॅव सीन ऑल साइड्स ऑफ द ब्युरोक्रेसी अँड द सिस्टम. तुमच्याही सगळ्या अनुभवामध्ये अशी अनेक मंडळी आली असतील की तुम्ही म्हटलं असं, अरे हा काय मस्त माणूस काम करते, किंवा या मॅडम काय किती छान करतायत. असं जर सगळ्यांनी माझ्या टीममध्ये केलं तर काय मजा येईल आणि सगळं सुरळीत होईल वगैरे. तर त्याच्याबद्दल मला बोलायचं आहे. काही तुमचे काही असे किस्से असतील, अशी लोक असतील. मुळातच व्हॉट मेक्स अ गुड लीडर, व्हॉट मेक्स अ गुड बॉस अँड व्हॉट मेक्स अ गुड सरकारी बॉस, या सगळ्यावरती आपल्याला बोलायचं आहे. संग्राम, यामध्ये असं आहे की असं बऱ्याच वेळ सांगितलं होतं जातं की लिडर्स आर बॉर्न और लिडर्स आर मेड, असं एक डिबेट आहे, कंटिन्युअल, तो कायमस्वरूपी चाललेला डिबेट आहे. पण सरकारी कर्मचारी हा नेताच असावा, लिडरच असावा, असं आपल्याला संविधानामध्ये अपेक्षित केलेलं आहे. त्यामुळे काही त्याला ते इलिक नाही की मला लीडर व्हायचं, नेता व्हायचं तर मी होईल, नाही तर नाही होणार, असं नाही आहे. प्रत्येक सरकारी कर्मचाऱ्याने हे नेताच असावा तशा प्रकारचे त्याला कवच कुंडल आणि एनेबलिंग प्रोव्हिजन्स केलेले आहेत. आणि तुम्ही हे इन थिअरी किंवा मोटिवेशनल याच्यानी अंगाने म्हणत नाही, ऍक्च्युअली कॉन्स्टिट्यूशन तुम्हाला तिथे दिलेलं आहे. आणि मग तुम्हाला त्याच्यामध्ये 2 महत्वाचे त्याच्यामध्ये अविभाज्य अंग असे असतात की तुम्हाला लोकांच्यासाठी तिथे नेमलेलं आहे. हा मूळ गाभा त्याचा आहे की खाजगी नोकरीमध्ये तुम्हाला तुमच्या पगारासाठी नेमलेलं असतं. तुम्ही जे देता त्याच्यामध्ये क्विड प्रोको असतो, देवाणघेवाण असते. पण शासकीय सर्व्हिसमध्ये, सेवेमध्ये एक आणखी एलिमेंट असतो की तुमच्यावरती एक जबाबदारी आहे समाजाची, आणि एखादा कायदा असेल, नियम असेल किंवा ह्याच्या कार्यप्रमाणे तुम्हाला ती जबाबदारी पार पाडायची असते. त्यामुळे तुम्हाला केवळ तिथे कनेक्ट तुमचा पगार आणि त्याच्याशी दिलेली सेवा असा नसतो, तर तुमच्यावरती आणखी जबाबदारी असते की समाजासाठी काहीतरी करायचं असतं. आणि म्हणून त्याने लीडर असावंच असं संविधानामध्ये अपेक्षित केलं आहे. मग तो कॅबिनेट सेक्रेटरी असेल नॅशनल लेवलला, ते शिपाई किंवा कॉन्स्टेबल किंवा तुमच्या ग्रामसेवकपर्यंत सगळ्यांनी तसं असावं. आता साधं उदाहरण आहे की एखाद्या याच्याकडे अधिकाऱ्याच्या समोर जर त्याच्याकडे कुणाला जायचं असेल तर तिथे दारावरती त्यांचा शिपाई असतो आणि तो चिठ्ठी आतमधून नेऊन देतो. आता हा त्याचा डिसिजन असतो की किती वेळ लावायचा किंवा काय करायचं, हा त्याचा डिसिजन असतो. पण तो चांगला लीडर असेल तर तो साहेब जरी व्यस्त असला तिथे, तरी ह्या माणसाला सुद्धा किंमत आहे, त्याचीसुद्धा वेळ आहे, आणि त्याप्रमाणे मग तो हे केलेलं आहे आणि त्याचेसुद्धा कष्ट करून आलेला आहे, तो प्रवास करून आलेला आहे, असे समजणारा तो शिपाई असावा. किंबहुना की माझ्याकडे चिठ्ठी देण्याचा अधिकार आहे आणि मला वाटेल त्याप्रमाणे मी करेल, त्याच्या अंगावर खेकसेल, हे असे प्रकार जे असतात तिथे खरं म्हणजे की तुमच्या लिडरशिपची कस लागते. की शासकीय यंत्रणेमध्ये असा लीडर असू नये की जो केवळ माझ्याकडे अधिकार आलेले आहेत आणि मी ते अधिकार गाजवणार
असं असू नये म्हणून तुम्हाला संविधानामध्ये तरतूद केली आहे की तो लीडर असला तर तो चांगलाच असला पाहिजे, तो समाजभिमुखच असला पाहिजे. पण होतं काय की शासनामध्ये आल्यानंतर सर्व कर्मचारी, त्याच्यामध्ये उजवे डावे करण्याची गरज नाही, कारण तुम्हाला अधिकार येतात आणि अधिकार आले की मग ते अधिकाराची एक नशा असते इंटरनल, आणि त्या नशावरती तुम्ही कंट्रोल कसं करायचं, म्हणजे तुम्हाला त्या नशा जी असते अधिकाराची त्याच्यावरती नियंत्रण आणण्याची तुमची स्वतःची इच्छा पाहिजे. आणि ती इच्छा जर असेल तर मग तुम्ही चांगले नेते होता शासनामध्ये कुठल्याही कर्मचाऱ्याच्यामध्ये. ती जर इच्छा नसेल तर मग तुमची सध्याची जी शासकीय यंत्रणेबद्दल जनमानसात प्रतिमा आहे तशी प्रतिमा होते. तशी प्रतिमा असू नये की सरकारी कर्मचारी आणि अधिकारी म्हटलं की तो अरेरावी करणारच, असं बहुतांश लोकांचा संभ्रम झालेला असतो, ग्रह झालेला असतो, आणि काही अंशांनी खरंही आहे. त्याच्यामध्ये खरं म्हणजे कुठेतरी चुकतं की हे मग ती जे नेते किंवा लिडरशिप आहे त्या लिडरशिप क्वालिटी तिथे डेव्हलप झालेल्या नाही आहेत. त्याचं वेगळंच काहीतरी डेव्हलप झालेलं आहे, जे लिडरशिपमध्ये तुमच्या नेता म्हणून जे डेव्हलप व्हायला पाहिजे, विकसित व्हायला ते होत नाही. मला वाटतं की जेव्हा तुम्हाला कायद्याचं अधिष्ठान असतं की तुम्ही नेता असलंच पाहिजे, चांगला नेताच असलं पाहिजे, त्याप्रमाणे तुम्ही वागलं पाहिजे, दुर्दैवाने असं होत नाही. आणि मला असं वाटतं की मग याच्यावरती उत्तर काय, तर ती वरील यंत्रणा आहे की ज्यांनी प्रशासकीय नेतृत्व आपण ज्याला म्हणतो, की जे आता तुम्ही जे सांगितल्याप्रमाणे IPS असतील, IAS असतील किंवा हे असतील, त्यांनी खरं म्हणजे की ते नेतृत्व तसं खाली झिरपत पाठवलं पाहिजे. आणि तसे नियम आहेत. आपण त्याच्याबद्दल बोलूया, तिकडे येऊया. मगाशी तुम्ही खूप इंटरेस्टिंग हे मांडला की सत्तेची किंवा त्या पॉवरची, तुम्ही एकदा सरकारी तुमचा युनिफॉर्म चढला किंवा तुम्हाला ते पद मिळालं की तिची एक नशा असते त्या पॉवरची. तुम्ही तर 34 वर्ष काम केलं. करिअरच्या, नोकरीच्या कितव्या वर्षी किंवा कुठल्या टप्प्यावर तुम्हाला एकदम असं जाणवलं की अरे ही पॉवर आहे, ही इंटॉक्सिकेटिंग आहे, आणि त्या पॉवर बरोबर आपण कसं एंगेज व्हावं, डील करावं, ती आत आपल्या जी असते, प्रत्येकामध्ये इच्छा असते डॉमिनेट करायची. इट्स अ व्हेरी ह्युमन टेंडन्सी, आणि हे अगदी उत्क्रांतीपासून सगळं चालत आलेलं आहे. पण मग तुम्ही म्हटलं तसं त्यावर नियंत्रण करता आलं पाहिजे. ते तुम्ही स्वतः कसं केलं, का वॉज इट युअर, तुमच्या पर्सनॅलिटीचा भाग होता, तुम्ही ते शिकला नंतर, का दोन्ही, का काय? संग्राम, यामध्ये असं आहे की व्हॉट यू सेड की ही ह्युमन टेंडन्सी आहे की डॉमिनन्स करण्याचं. खरं म्हणजे की त्याच्या पुढे जाऊन ते तशी ती ॲनिमल टेंडन्सी पण आहे. पण त्याच्या पलीकडे जाऊन ती वनस्पतीमध्ये पण असते की आम्ही जास्त सूर्यप्रकाश मिळावा म्हणून जास्त उंच जाईल. तर ही लिव्हिंग हा जो सिस्टीम आहे त्याच्यातली ती टेंडन्सी आहे की डॉमिनन्स करण्याची. पण त्याचबरोबर आणखी एक टेंडन्सी अशी असते की जी इनग्रेंड असते ह्युमन माइंडमध्ये, की माझा काहीतरी उपयोग समाजासाठी व्हावा, आणि तो खरा लीडर होतो. मग लीडर म्हणजे की स्वतःच्या स्वार्थासाठी करणं, म्हणजे तो उद्योजक होतो किंवा मग तो सर्व्हिस करतो, अर्थार्जन करण्याच्यासाठी होता. पण लीडर तिथे थांबत नाही. लीडर म्हणजे सामाजिक उत्थान करण्याचं जे असतं, विकास करण्याचं, बरोबर तिथे तो होतो. मी ज्यावेळेस सर्व्हिसमध्ये आलो तर त्याला किती दिवसानंतर नाही, पहिल्याच दिवशी जाणवतं. किंवा तुम्हाला इनफॅक्ट असं आहे की तुम्ही ज्यावेळेस अभ्यास करायला लागता परीक्षेचा, आणि तुम्ही बाकीच्या लोकांचं तिकडे काय की ते ज्या पद्धतीचा मान मिळतो, ज्या पद्धतीचं बाहेरून त्याला अट्रॅक्शन असतं, की त्या पद्धतीने अरे हे काहीतरी वेगळं आहे, वेगळं जग आहे, आणि ते खरोखरच वेगळं जग असतं. की तुम्ही तिथे गेल्यानंतर एक वेगळं समाजाने, दुर्दैवाने समाजाने एका वेगळ्या पेडेस्टलवरती ह्या शासकीय यंत्रणेला नेऊन ठेवलेलं आहे की शासकीय यंत्रणा म्हणजे देणारे काहीतरी अधिकारवाणीचे आहेत, आणि त्यांच्यावर आपण दबूनच वागलं पाहिजे, आणि मग आपण त्याकडे बाहेर, मग मायबाप सरकार. आणि त्याच्यामुळे मग जे कर्मचारी आहेत, अधिकारी आहेत, त्यांच्यामधलं हे वाढत जातं की हे त्याचं फ्युएल आहे की सरकारी कर्मचाऱ्याचे किंवा सरकारी यंत्रणेचं म्हणण्यापेक्षा यंत्रणेचं हे एक त्याचं फ्युएल आहे की त्याच्यामध्ये जे नेतेपणावरती चांगुलपणाला बढावा देण्यापेक्षा असं काहीतरी मी अधिकार आहे, आणि हे फार इंटॉक्सिकेटिंग अधिकार आहे, हे जनतेकडून जातं. खरं म्हणजे की लोकशाहीमध्ये हे चुकीचं आहे. लोकशाहीची अपेक्षा अशी होती की मतदार आहे किंवा जनता आहे ते त्यांचे मालक आहेत, आणि हे सबऑर्डिनेट आहे. जसं की तुम्ही इंग्लंडमध्ये जर गेले तर आजही एखाद्या कॉन्स्टेबलने जर पकडला तो तुम्हाला हेच म्हणणार की सर प्लीज कम असाय, तुम्ही बाजूला या. इथे तसं होत नाही. इथे काय होतं, बाजूला घे, काय चाललंय तुझं, आणि मग तेवढ्यात मग आपण हसतो आणि मग अरे नाही साहेब ते असं झालं. ही कुठेतरी मला वाटतं की चुकीचं झालं. आणि मग तुमची गाडी जर मोठी असेल किंवा तुम्ही दिसायला कोणतरी महत्वाचे किंवा काय असाल तर मग तिथे मात्र तुम्हाला एकदम वेगळा उलट तिथे हे होतं. त्यामुळे मला वाटतं की लोकशाहीमध्ये आपण गेल्या 76-77 वर्षामध्ये की हे जे शासकीय यंत्रणेने जे काही वागायचं आहे ज्या पद्धतीने, तशी संस्कृती आपण निर्माण करू शकलो नाही, आणि त्याला समाज फार मोठ्या प्रमाणात जबाबदार आहे. कारण म्हणजे की त्यांनी हे केलं पाहिजे की आपण कुठल्या ऑफिसमध्ये कामाला गेलो, पहिल्याने असं झालं पाहिजे की मी इथे कामाला का आलो आहे,
याची काय गरज आहे माझी? गरज काय? ह्या कर्मचाऱ्याची गरज काय? मला ह्या सेवा आपोआप का नाही मिळत? इथपासून ते सुरुवात झालं पाहिजे. पण मग तसं होत नाही आणि मग आपण मागे लागतो आणि मग ते शासकीय यंत्रणेतली ती जे लिडरशिपच्या क्वालिटीज असतात ते कुठेतरी निगेटिव्हकडे चालल्या जातात. आणि मग मला अधिकार आहे, मी त्या अधिकाराचा वापर करणार आणि मग माझा इगो मी तसा नर्स करत जाणार. इगो नर्सिंग हे या लिडरशिपमध्ये, शासकीय यंत्रणेच्या लिडरशिपमध्ये फार महत्त्वाचा अविभाज्य भाग झालेला आहे. तुम्ही म्हणालात की समाजाचा यात फॉल्ट आहे, समाजाचा सुद्धा आहे, की खरं तर सरकारी यंत्रणा, त्यात काम करणारी मंडळी अगदी पंतप्रधानांपासून ते अगदी क्लार्क, खालच्या क्लास 3 क्लास 4 कर्मचाऱ्यापर्यंत हे सर्वंट्स आहेत. आपण आधी गव्हर्नमेंट सर्वंट्सच म्हणायचो आणि जनता हे मास्टर आहेत. मग तुम्ही किती गरीब असला तरी काही, पण आपणच त्यांना इतका मान देतो किंवा अवास्तव त्यांना महत्व देतो. हे सगळं आपल्या इतिहासामुळे आहे का? म्हणजे सरंजामशाही असेल, जात व्यवस्था असेल, नॉर्मल जनता असते ती कमी असते आणि काही लोक स्पेशल असतात. जसं ऑल मेन आर क्रिएटेड इक्वल बट सम आर क्रिएटेड मोर इक्वल दॅन अदर्स असं जे म्हटलं, तर यामुळे ते आहे. आणि ओव्हर द इयर्स 34 वर्षाच्या तुमच्या सर्व्हिसमध्ये, आणि वेन डिड यू रिटायर? 2018. सो आता 8 वर्ष तुमची रिटायरमेंट नंतरची झाली आहे. हे इक्वेशन बदलताना दिसतंय का? याचं असं आहे की संग्राम, हे इक्वेशन तितकंसं बदललेलं नाही आहे. म्हणजे असं आहे की पूर्वी होतं, आता व्हॉट द पॉईंट यू मेड इज व्हेरी पर्टिनंट, की या देशामध्ये असं का? या देशामध्ये छोट्या कंपूने संपूर्ण मोठ्या कंपूवरती, समाजावरती अधिराज्य गाजवणं हे 2-3 हजार वर्षापासून आलेलं आहे. आणि ते क्वेश्चन करतात, कल्चर ते क्वेश्चनच करायचं नाही, आपण ऐकायचं. आता काय झालं की शासकीय यंत्रणेने आम्ही हे आहोत, अधिकारी आहोत, आम्ही यंत्रणा आहोत, आमचं तुम्ही ऐकलं पाहिजे आणि आपण त्यांचं ऐकलं पाहिजे असं पब्लिकच्या मनामध्ये आहे. त्यामुळे हा कल्चरल यथॉस तयार झालेला आहे. तो मला वाटतं की कुठेतरी ब्रेक करण्यासाठी काहीतरी असं सगळ्यांची जबाबदारी होती, ते काय पार पडलेली नाही. पण मला असं वाटतं की इथून पुढे ते थोडंसं ब्रेक होताना दिसतं अधूनमधून, आणि पण तो उद्रेकाच्या स्वरूपात ब्रेक होतं. मग ते असं होत नाही, सिस्टमॅटिकली तसं झालं पाहिजे. ते जे व्हायचं होतं तसं होत नाही आहे. किंवा मग काही ठिकाणी तुमच्या टेक्नॉलॉजीचा वापर करून मग ते कदाचित असं होतं की उदाहरणार्थ आता आपण ट्रॅफिक व्हायोलेशन केला तर पूर्वी कॉन्स्टेबलने पकडायचे, आता ते कॅमेरा संपल्यानंतर तुमचं ते होतं. थोडंसं असं होत चाललेलं आहे. मला वाटतं की इव्हेंच्युअली हे जे आहे हे वातावरण बदलू शकतं. पण त्याचबरोबर आणखी एक फार मोठे धोक्याची घंटा आहे, रेड लॅम्प असा आहे की काही वेगळ्या बाजूने लोकांच्या वरती मग बंधनं येतील की काय या सगळ्या गोष्टीने. म्हणजे कसं, म्हणजे काय तुम्हाला कुठे असं उदाहरण जगभरात किंवा? त्याचं असं आहे की नागरिक म्हणजे आता तो मतदार आहे बेसिकली, आणि त्याच्यामार्फत सत्ता येते आणि त्या सत्तेच्या मार्फत मग तुम्ही शासकीय यंत्रणा राबवता आणि शासकीय यंत्रणा मग ते राजकीय सत्तेची खरं म्हणजे की त्यांच्या अंदर ते काम करतात. आता जनतेमध्ये काही अशा ह्याच्याप्रमाणे की असं कल्चर तयार होतं की ते जे शासन आहे ते बरोबरच करतं आहे, म्हणजे चुकीचं करतं आहे असं कोणाला विचारच होत नाही. उदाहरणार्थ सांगायचं मी लाडकी बहीण आली म्हणजे योजना चांगलीच आहे कारण ती शासनाने आणलेली आहे, शासकीय आहे, त्यांनी विचार केला नसेल का? पण त्याच्यावरती तिथली जी ब्युरोक्रसी होती आणताना की ती बहीण योग्य आहे की नाही यांनी त्यांना सांगितलं का? किंवा मग लाडकी बहीण आल्यानंतर ते लाभार्थी आहेत ते योग्यच पात्रच आहेत की नाहीत हे खालच्या क्लर्कपासून त्यांनी ते चेक करायचं होतं. पण तसं नाही आहे, ते पात्रच आहेत असं करून मग ते अपात्र असले तरी करायचं, असं एक कल्चर आलेलं आहे. त्यामुळे कुठेतरी ही जी यंत्रणा सोच तर हे पुन्हा एकदा फॉसिलाइज व्हायला लागले मनामध्ये. तर ही एक धोक्याची घंटा आहे आणि मला वाटतं की हे जास्त सिरियस आहे. त्यामुळे हा जो प्रकार आहे त्याच्यामध्ये अर्थात सोल्युशन्स आहेत, लोकांचं बौद्धिक झाली पाहिजेत, लोकांना सांगण्यात आलं पाहिजे, पण हा एक धोकासुद्धा त्याच्यामध्ये आहे. तुमची लिडरशिपची जर्नी कशी होती? एक ब्युरोक्रॅट म्हटल्यावर खरं तर असं वाटू शकतं की आपण एकदा पास झालो परीक्षा किंवा ते काय असतं तुम्हाला लेटर मिळालं अपॉइंटमेंटचं की आता मी शहाणा झालो, आता काय मला काही नवीन शिकायची गरज नाही, असं अनेकांना वाटू शकतं आणि असं अनेकांना वाटलेलं सुद्धा आहे असं दिसतं त्यांच्या वागण्यावर. पण तुमची जर्नी कशी होती? तुम्ही लिडरशिपसाठी काही शिकलात, विचार करत गेलात, तुमचे काही मेंटर्स, तुमचे काही मॉडेल्स, रोल मॉडेल्स असे काय होते? व्हॉट वॉज युअर जर्नी? माझी जर्नी अशी आहे की मी कॉलेजमध्ये थोडंसं असं लिडरशिप त्या सुरुवात होती, पण फार मोठ्या प्रमाणात नाही, नॉट इलेक्शनमध्ये असं नव्हतं. पण कॉलेज संपल्यानंतर मी एका ब्रिटिश मल्टीनॅशनल कंपनीमध्ये गेलो आणि तिथे सुदैवाने एका टीमचा मला डायरेक्टलीच अपॉइंटमेंट झाली होती
एका लॅबमध्ये प्रोजेक्ट टीमची. तुम्ही काय हे केलं होतं, ग्रॅज्युएशन काय होतं? मी पोस्ट ग्रॅज्युएशन केलं होतं फायटोपॅथॉलॉजीमध्ये, की वनस्पतीचे रोग जे असतात त्याच्यामध्ये. आणि एक छान कंपनी होती. मी तिकडे राहिलो असतो तर प्रायव्हेट सेक्टरमध्ये बऱ्यापैकी पुढे गेलो असतो. पण तिथे मला एक जाणवलं की काही गोष्टी आहेत त्या ज्या एथिक्समध्ये बसत नाही आहे. उदाहरण सांगायचं झालं की त्यांनी आम्हाला एक केमिकल मिळालं आमच्या टीमला. ते केमिकलचं पॅटर्न घ्यायची वेळ आली. अर्थात कंपनीच्या नावानेच पॅटर्न होणार, पण माझी इच्छा होती की ते भारतामध्ये मिळालं पाहिजे होतं. त्यांनी सांगितलं की आम्ही इंग्लंडमध्ये घेणार, का आमचा हेडक्वार्टर तिकडे आहे. आणि त्यावेळेस मी बोलून गेलो की नाही, हे तर स्मगलिंग आहे म्हणून. तर त्यामुळे तिथे डिस्कनेक्ट झाला. म्हणजे कुठेतरी मला जाणवलं की आपण नुसतंच हे नाही आहे, लिडरशिप नाही आहे आपली, तर ती थोडीशी एथिकल लिडरशिपकडे जाणारी अशी गोष्ट आहे, मला त्या पहिल्यांदा जाणवलं. आणि मग अर्थात मी प्रशासनामध्ये आलो. आणि प्रशासनामध्ये आल्यानंतर मात्र मला काही असं कोणाचं एक अमुक गुरु किंवा अमुक असं नाही आहे. पण एक आहे की एक युधिष्ठिरियन प्रिन्सिपल आहे की त्याच्यामध्ये यू ॲक्ट बिकॉज यू मस्ट. म्हणजे धर्मराजा फार चांगला होता वाईट होता याच्यावरती डिबेट जाण्यापेक्षा, पण तो त्या असा का वागला तर त्याला तसं वागणं योग्य होतं. आणि मी ते ठरवलं की जरी तुमचे सिनियर काही सांगत असतील किंवा तुमच्या कर्मचाऱ्यांची काही त्यांचं कल्चर असेल किंवा समाजात तुम्हाला काय वाटतं ते तुम्ही स्वतः ठरवलं पाहिजे आणि ते केलं पाहिजे. आणि त्याप्रमाणे मग चॅलेंजेस येतातच. माझी तशी ती लिडरशिप चालू आणि थोडीशी ती लिडरशिप मग त्याच्यामध्ये बऱ्यापैकी सिस्टमबरोबर घर्षण करणारी ती तयार झाली की असं हे नाही आहे. आणि सुरू झालं. म्हणजे मला असं काही फार नाही, पण नंतर असं जाणवलं की माझी जी काम करण्याची पद्धत आहे इट हॅज गॉट बेसिस इन स्टॉइसिझम. हे फार नंतर लक्षात आलं की अरे आपण असं का बघतो. तर स्टॉइसिझममध्ये हे असंच आहे की तुम्हाला जे करायचं आहे ते तुम्ही करता. बाहेरच्यांचं चेंज करण्याचं तुम्ही याच्यात फंदात जास्त पडणं बरोबर नाही. तुम्हाला जे शक्य असेल ते तुम्ही केलं पाहिजे. जे तुम्हाला योग्य वाटतं, समाजासाठी योग्य आहे. आणि स्टॉइसिझम इथपर्यंत जातो की यू आर नो बडी. तुमचा डेथ झाला तरी चालेल, पण तुमचं ते परफॉर्म तुम्ही केलं पाहिजे. अशा पद्धतीची ही जी स्टॉइसिझम आहे ती इनफॅक्ट मिलिटरी ॲडमिनिस्ट्रेटर्स, तुमचे राजे यांच्यासाठी सुद्धा ही स्टॉइसिझम ही फिलॉसॉफी आहे, तत्त्वज्ञान आहे, ते खरं गरजेचं आहे. यांच्यासाठी ते तयार झालेलं असं ते असावं. मला वाटतं की असंच हे जे आहे ते पूर्ण ब्युरोक्रॅसीशी असावं, नोकरीचं असावं अशी माझी इच्छा आहे. पण दुर्दैवाने तसं दिसत नाही. मार्कस ऑरेलियसची सगळी फिलॉसॉफी वगैरे आहे. काही लोक म्हणतात की सरकारी काम म्हणजे खूप काम असतं, आमच्याकडे संसाधनं कमी असतात, वेळ कमी असतो, खूप रेटा असतो, अनेक प्रकारची कामं असतात आणि मग त्यातनं स्ट्रेस होतो, हे होतं ते होतं. जनता कधी कधी तसे आम्हाला शिव्याच घालत असते, वरचे आम्हाला त्रास देत असतात. पॉलिटिकल प्रेशर एक वेगळी गोष्ट असते. गावात अगदी एखाद्या छोट्या गावात जेवढं पॉलिटिक्स असतं तेवढं कुठेच तुम्हाला बघायला मिळत नाही वगैरे असे काही आपण एक्सक्युसेस देऊ शकतो. आणि मग त्यातनं फ्रस्ट्रेट होऊन लोक म्हणतील जाऊ दे बरोबर, पैसे तर कमवून टाकतो मी एक सरकारी कर्मचारी किंवा अधिकारी म्हणून. त्यांना तुम्ही काय सांगा? हे कसं आहे की पैसे तर कमावतो हे खरं म्हणजे हा मार्ग नाहीच आहे, कारण इट इज नॉट अलाउड. म्हणजे तुम्हाला संविधानामध्ये पैसेच कमावतो हे अलाउडच नाही आहे, कायद्यामध्ये नाही. त्याला संविधान तुमचं काही म्हणो, पण आम्हाला आता सोशली ऍक्सेप्टेड आहे की सरकारी अधिकारी म्हणजे एखाद दुसरा असतो जो पैसे खात नाही, पैसे घेत नाही आणि त्याची खूप वावा सगळे करतात, पण 99.99% घेणारच. हे आता सोशली ऍक्सेप्टेड झालंय. नाही, सोशली ऍक्सेप्टेड आहे पण त्या सिस्टमला ऍक्सेप्टेड नाही. म्हणजे मला खूप वेळेस असं लोक म्हणतात की तो प्रवाहाच्या विरुद्ध वागलेला आहे आणि प्रवाहाबरोबर जायला पाहिजे, म्हणजे पैसे घ्यायला पाहिजे. पण माझा त्याच्यामध्ये ह्या वाक्यालाच खरं म्हणजे हे आहे की प्रवाह काय आहे की करप्शन असू नये, प्रवाह आहे की लोकांची कामं व्यवस्थित व्हावेत, हा प्रवाह आहे. तर प्रवाह जर उलटा झाला असेल आणि तुम्ही खरं म्हणजे प्रवाहाप्रमाणे असाल तर तसं ते अपेक्षित आहे. डेमोक्रेसीला हे अपेक्षित आहे की प्रवाह जो आहे तो असा विशुद्धच असला पाहिजे. त्यामुळे सगळे तसे आहेत म्हणून तुम्ही तसं करायचं हे डेफिटिस्ट आहे. इट इज नॉट लिडरशिप क्वालिटी. मग हे जे नॉर्मलाइज झालेलं आहे की अनेक लोक म्हणतात की अरे तू घे 10% घे, म्हणजे हे पॉलिटिशियन्स बद्दल बोल किंवा पार्टीज बद्दल, जाऊ दे म्हणू दे 10% घे, अरे 15% घे, पण रस्ता तरी चांगला कर, चांगला रस्ता होऊ देतो, तो त्यात प्रॉब्लेम यायला नको. Does that sadden you? Does that make you feel bad? ऑफकोर्स इट सॅडन्स मी, पण याला मी पॉलिटिशियन्स किंवा यांना जबाबदार नाही, फक्त ब्युरोक्रेसी. कारण जे पर्सेंटेज असेल किंवा चुकीचे होत असेल हे याला 100%, 99%, 100% ब्युरोक्रेसी जबाबदार आहे. तुमच्यावरती पॉलिटिकल प्रेशर येणार, तुमच्यावरती सामाजिक प्रेशर येणार, पण तुम्हाला तसं प्रेशर आलं तरी तुम्ही कसं वागायचं याच्यासाठी तुम्हाला कायदे दिलेले आहे, संविधान दिलेले, पॉवर तुम्हाला दिलेली आहे. नुसती पॉवर नाही आहे, कवच कुंडल आहे. म्हणजे कर्णाला तरी कमी कवच कुंडल असतील, त्यापेक्षा जास्त कवच कुंडल येथे आहेत. मग कवच कुंडले असताना जर कोणी पैसे खात असतील किंवा एफिशियन्सी कमी असेल तर मग
कुठेतरी ह्याच्यामध्ये गेम आहे, प्रॉब्लेम आहे त्यांच्या मेंटल ह्याच्यामध्ये. मग सबबी देताय, एक्सक्यूज देताय, त्याला काहीच अर्थ नाही. प्रेशर आहे ना, म्हणजे हे कांगावा आहे. मी याला ब्युरोक्रॅटिक कांगावा म्हणतो. नोकरशाहीने केलेला एक मोठा कांगावा आहे. आणि लोक बाहेर काम तर अरे पॉलिटिशियन काय अंगोठा छाप असतात आणि एवढे यंत्रणेतून आलेले असे शिकलेल्या लोकांच्या त्यांना काम करत, तसं अजिबात नाही आहे. त्यांना तुम्ही जरी किती तुमच्यावरती प्रेशर आलं तर त्या प्रेशरला तुम्ही बकल अप नव्हता. तुम्ही खरं म्हणजे की त्याच्यासाठी उभा राहून तुम्ही ते चांगलं काम करणं असं त्याच्यात अपेक्षित आहे. आता याच्या पलीकडे काय पाहिजे? म्हणजे तुम्हाला जी व्यवस्था करून द्यायची ती व्यवस्था दिलेली आहे. म्हणजे पगार तर मिळतोय आणि प्रोटेक्शनही मिळतंय. प्रोटेक्शन आहे, तुम्हाला प्रमोशन आहे, तुम्हाला पर्क्स आहेत, तुम्हाला पेन्शन येते झालं तर, हे सगळं दिलेलं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला कोणी काढू शकत नाही. तसं ह्या दिलेलं आहे की चौकशीशिवाय कोणी काढू शकत नाही. उद्या पंतप्रधानांच्या मनात जरी आलं की याला काढून टाकत नाही, त्याला एक व्यवस्था करण्यात आलेली आहे. मग ते सुप्रीम कोर्टापर्यंत जाईल. आणि व्हर्च्युअली कोणाला तसं काढता येत नाही जर तुम्ही चूक केली नसेल तर. पण याचा वापर कोणी करायचा तर वापर करत नाही. आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा काय आहे आणि तो वेळेस डिबेट केला जातो, ते वरपासून सुरू होतं. आता आपण खालच्या ब्युरोक्रेसीचे लिडरशिप किंवा त्यांचं जरी म्हटलं तरी ते वरती पाहत असतं की वरती काय चाललेलं आहे. आणि वरची लिडरशिप म्हणजे IAS आणि IPS ही ऑल इंडिया सर्व्हिसेस त्यांची लिडरशिप असते. त्यांना असं सांगण्यात आलेलं आहे की तुम्ही प्रामाणिक असला तर फारच उत्तम आणि असलंच पाहिजे, पण तुमच्या खाली काम करणारी सगळी यंत्रणा आहे ती प्रामाणिक असेल याची खात्री करण्याची जबाबदारीसुद्धा तुमचीच आहे. इट्स युअर रिस्पॉन्सिबिलिटी. इट इज नॉट की असं हे नाही बुवा मी तर चांगला आहे पण माझी यंत्रणा वाईट नाही, त्याला मी अजिबात नाही आहे. जर तुम्हाला तुमची वरिष्ठ जरी चुकीचे वागत असतील तर त्या चुकीचं वागत असेल तुम्ही काय केलं पाहिजे याची पण तरतूद केलेली आहे. आणि हे थेरॅटिकल नाही आहे, मी स्वतः अनुभवलेलं आहे. आणि मी एकट्याने नाही, खूप अधिकारी आहेत महाराष्ट्रामध्ये. कारण लोक म्हणतील हे ठीक आहे, हे असं बोलायला नाही, हे मी आणि करून दाखवलेलं आहे की असं हे नाही. आणि खूप करतात पण ते असं बाहेर येत नाही. वाईटच गोष्टी बाहेर येतात कारण प्रवाहच बाहेर येतो, असं हे बाहेर येत नाही. त्यामुळे हे जे दिलेलं आहे ते वापरता येतं. जास्तच काय होतं की बदल्या होतात. आणि बदल्या झालं की ते खरं म्हणजे की आपल्याला नोकऱ्या नाही आहेत, नोकरी मिळाल्यानंतर मग आपल्याला बदली तिथेच पाहिजे किंवा हे कोणी सांगितलेलं आहे. हा कुठेतरी मला वाटतं की डोक्यामध्ये हे होतं. आणि ज्यावेळेस ही कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशनची सिलेक्शन प्रोसेस आहे त्याच्यामध्ये भारतात हा प्रॉब्लेम आहे. आणि तो प्रॉब्लेम डॉक्टर मनमोहन सिंग असताना त्यांनी चर्चेला घेतला होता. फायनॅलिटी आली नाही की आपल्याकडे ज्यावेळेस UPSCची एक्झाम होते 12-13 लाखामधून समजा 150 IAS ऑफिसर हे होतात. म्हणजे हायली इंटेलेक्च्युअल क्रीम तिथे येतं. पण हायली इंटेलेक्च्युअल डझंट मीन द पीपल विथ हायेस्ट इंटेग्रिटी किंवा पीपल विथ हायेस्ट करेज असं होत नाही. त्यामुळे तुम्हाला किंवा हाय एम्पॅथी फॉर द पीपल, जे सगळ्यात महत्त्वाचं, अकाउंटेबिलिटी टू द पीपल, हे जे आहे ना हे तिथे इज नॉट इक्वल टू दॅट. ते फक्त तुम्हाला काय आहे की क्रीम इंटेलेक्च्युअल, पण इंटेलेक्च्युअल क्रीम डज नॉट ब्रिंग विथ इट तुमचं ऑनेस्टी, तुमचं करेज आणि तुमचं ॲफिनिटी टुवर्ड्स द पीपल हे आणता येत नाही. मग याच्यासाठी काय केलं पाहिजे? मग या सिलेक्शन प्रोसेसमध्ये काय चेंज, असे एक डिबेट सुरू झाला होता. आणि मला वाटतं ते सगळ्यात तिथेच चेंज झालं, पूर्ण ब्युरोक्रेसी चेंज. आता मला याच्यामध्ये एक सांगायचं आहे की मी क्लास 1, क्लास 2, क्लास 3 किंवा क्लास 4ला दोष देणार नाही. कारण मी स्वतः अनुभवलेलं आहे की हीच यंत्रणा तुम्ही जशी राबवता तशी ती राबवली जाते. जी यंत्रणा पूर्वी चुकीच्या मार्गाने जात होती पण तुम्ही त्यांना थोडंसं रिओरिएंट केलं ते ताबडतोब बदलतात. ते तुम्हाला तुमच्या मागे यायला लागतात. थोडेफार असतील ते प्रयत्न करतात हे करायचं, पण नाही, बाय अँड लार्ज दे फॉलो यू, दे फॉलो द लीडर. मग ते त्याच्या खालच्या यंत्रणा ते त्यांचं फॉलो करायला लागते आणि असं मग ते झिरपत जातं. हे फार विशेष म्हणजे असं काही त्याच्यामध्ये नाही, पण इट ऑल डिपेंड्स ऑन हू इज द लीडर, त्याच्यावरती अवलंबून असतं. हुज द लीडर म्हणजे पुन्हा एकदा जो समजा एका शहरामध्ये, पुणे शहर आपण घेऊया, त्याच्यात कोण लीडर्स असतात? पुणे शहरामध्ये फक्त 3-4 लीडर्स आहेत. पहिला म्हणजे तुमचा म्युनिसिपल कमिशनर, दुसरा म्हणजे जिल्हाधिकारी, तिसरं म्हणजे पोलीस कमिशनर आणि CO जिल्हा परिषद आणि SP रुरल. हे तुमचे खरं म्हणजे की 5 लीडर्स आहेत. या 5 लीडर्सने ठरवलं की आम्हाला अशाच पद्धतीने ॲडमिनिस्ट्रेशन करायचं. तुमचं ट्रान्सफॉर्मेशन विदिन अ वीक यू विल सी द चेंज, विदिन अ वीक. कारण कसं की तेवढी ताकद आहे, तुम्हाला कायद्याने ताकद दिलेली आहे, तुमच्याकडे यंत्रणा आहे. प्रिन्सिपल कमिशनरकडे 20,000 कर्मचारी आहे, असं प्रत्येकाकडे असतात. आणि त्यामुळे ते होऊ शकतं. ज्यावेळेस पंतप्रधानांनी सांगितलं होतं की अच्छे दिन आएंगे, ते वाक्य बरोबर आहे. कारण पंतप्रधानांना ते शक्यच आहे. एखाद्या अधिकाऱ्याने ठरवलं की 8 दिवसात 15 दिवसात तसे दिसायला लागतात. हे मी स्वतःच्या अनुभवावरून सांगतो की तुम्ही यंत्रणा बदलू शकता विदाउट एनी न्यू लॉज, विदाउट ॲडिशनल फंडिंग. तुम्ही बदल घडू शकता आहे त्याच्यामध्येच. आणि तेवढी ताकद ब्युरोक्रेसीला दिलेली आहे.
लोक तुमचा फॉलो करायला लागतात. तर हे जे आहे की याच्यामुळे तुमची जी लिडरशिप किंवा नेतृत्व जे आहे ते नेतृत्व चांगलं जर असेल, पूर्ण यंत्रणा चांगली होते. त्या यंत्रणेला दोष देण्यात अर्थ नाही आहे. त्या नेतृत्वाला, प्रशासकीय नेतृत्वाला दोष देणं हा खरा म्हणजे. आणि लोकांनी आत्तापर्यंत एक मोठी चूक केलेली आहे. काही झालं की राजकीय नेतृत्वाला दोष द्यायचा, त्यांना पंचिंग बॅग्स करायचं. खरे पंचिंग बॅग कोण पाहिजेत तर तुमचे हे प्रशासकीय नेतृत्व. सर, जाता जाता तुम्ही म्हटलात की पॉलिटिशियन्स आणि पॉलिटिकल लिडरशिपमध्ये कुठल्याही पक्षाची असो, त्याची म्हणजे आयडिओलॉजी बाजूला काढली तर बऱ्याच वेळा सिमिलर त्यांचं सगळं, त्यांची काय म्हणतात, 19-20 सगळी मंडळी असतात. काही अर्थात खूप प्रचंड विद्वानही असतात. पण सिस्टम बदलायची असेल तर तुम्हाला सिनियर ब्युरोक्रेसी याला बदललं पाहिजे म्हणजे तिथून बदल चालू झाला पाहिजे. खालच्या कर्मचाऱ्यांना दोष देऊन काही उपयोग नाही. अर्थात कुठल्याही कंपनीमध्ये जसं आपण म्हणतो की कल्चर लिडरशिप सेट करते, जसा लिडर असेल तशीच सगळे इतर काम करतात, तसंच ब्युरोक्रेसीमध्ये सुद्धा आहे. मग म्युन्सिपल कॉर्पोरेशन ही एक मोठी कंपनी सारखी असते, त्याला एक म्युन्सिपल कमिशनर असतो आणि 20-22 आज पुण्यामध्ये कर्मचारी वगैरे आहेत. पण सरकारी ब्युरोक्रॅटला एखादा आमदार, काय खासदार जरी असेल, मंत्री सिटिंग जरी असेल, तरी 5-50 लोक जर मी त्याच्या मतदारसंघातले एकत्र घेऊन गेलो तरी तो, आणि थोडा धरणा धरला तरी तो बाहेर येतो, तो बोलतो, त्याची माणसं लगेच येतात. त्यामुळे पॉलिटिकल सिस्टमला आपण हलवू शकतो. ब्युरोक्रॅट्सला कसं हलवायचं किंवा त्यांच्यापर्यंत ते कसं पोहोचवायचं? कारण मला अगदी रिटायर्ड माझे खूप चांगले मित्र आणि मेंटॉर आहेत, कर्नल शशिकांत दळवी, व्हेरी सिनियर पर्सन आहेत. ते 71च्या बांगलादेश लिबरेशन वॉरमध्ये सुद्धा होते आणि नंतर रिटायरमेंट नंतर पाण्यावरती खूप चांगलं ते काम करतात. तर ते एकदा गमतीत याच कार्यक्रमात म्हटले होते की काय, अरे एकदम सिनियर हे IAS वगैरे ऑफिसर असतात, त्यांच्याकडे गेल्यानंतर तुम्ही ते इतके छान बोलतात तुमच्याशी आणि खूप म्हणजे चहा मागवल्यावर गप्पा इकडच्या तिकडच्या, आणि मग प्रॉब्लेम सांगितल्यावर, प्रश्न सांगितल्यावर ते काय 15-20 मिनिटं काय बोलले, आपण बाहेर आल्यावर आपल्यालाच आठवत नाही आपण इथे कशासाठी आलो होतो. सो असं ते हाफ जोकिंगली म्हटले. तुम्ही सामान्य माणसाने कसा प्रश्न विचारायचा? का तो मी माझ्या पॉलिटिकल रिप्रेझेंटेटिव्हला सांगायला हवं की बाबा आता तू कॉर्पोरेटर झालेला आहेस आणि आता किती वर्षांनी आपल्याकडे कॉर्पोरेटर झालेले आहेत, की तुझं काम आहे की तू आता प्रश्न विचारले पाहिजेत? काय करायला हवं? दोन्ही पद्धतीने. आता मी पहिल्यांदा सांगेल की खरं म्हणजे की प्रशासन कसं असावं, तर याच्यामध्ये मी पुन्हा संविधान का म्हणतो की कारण हे सगळं आलेलं आहे, नवीन काही करायचीच गरज नाही, की लोकांना प्रश्नच पडू नयेत अशा पद्धतीचं प्रशासन असावं, असं ते त्या वरिष्ठ प्रशासकीय नेतृत्वाचं काम असलं पाहिजे. पण तसं नसतं तर लोकांची कामं पडतात, कामं होत नाही आहेत, डिले होतो, मनस्ताप होतो. त्यांना जर जागा करायचं असेल तर एकट्या दुकट्याचं काम नाही आहे. अशी मॅस मुवमेंट झाली पाहिजे की आता इथे खड्डा पडलेला आहे, मग मी अर्ज करतो की इथे खड्डा पडलेला आहे, तुम्ही खड्डा बुजवा. त्याचा काय परिणाम होत नाही. पूर्ण शहरामधून लोकांनी हे केलं पाहिजे की आमच्याकडे खड्डे पडलेले आहेत, मिस्टर कमिशनर व्हॉट आर यू डुईंग? दरवर्षी खड्डे पडत आहेत आणि परत खर्च होतो आहे. आपल्याकडे टेक्नॉलॉजी नाही आहे का? आपल्याकडे इंजिनियर्स नाहीत का? मग परत खड्डे करण्याचं काय कारण आहे? तुमच्या पुणे जिल्ह्यात, पुणे शहरातच जंगली महाराज रोड इतके वर्ष झालेलं नाही, मग तसे दुसरे का होऊ शकत नाही? अशा पद्धतीने प्रत्येक बाबतीत की तक्रार करायची गरज का पडावी, तू काय करतो आहे, अशा पद्धतीने केलं पाहिजे. आणि दुसरं म्हणजे की पॉलिटिकल लिडरशिपकडे तुम्ही जर बघितलं तर खासदार, आमदार, नगरसेवक यांना कुठल्याही कायद्यामध्ये अधिकार नाही आहेत की, आणि त्यांना कर्तव्य पण दिलेलं नाहीत की त्यांनी हे पार पडावं. हे सगळं ब्युरोक्रेसी करते. पण त्यांच्यावरती कंट्रोल ठेवणं, की तुम्ही तुमच्या विधानसभेमध्ये किंवा संसदेत किंवा जीबीमध्ये जाऊन म्हणजे वरती कायदे करा आणि जीबीमध्ये सुद्धा छोटे मोठे जे काही कायदे किंवा गाईडलाईन्स आहेत, नाही हे आणि बजेटिंग कायदे करा. आता या देशामध्ये गेल्या 77 वर्षामध्ये एक फार मोठा हे चूक घडलेली आहे की हे कायदे मंडळ आहेत. म्हणजे तुमची जीबी असेल, विधानसभा असेल किंवा तुमचा संसद असेल, हे ठीक आहे, पण त्यांच्यावरती तेवढी जबाबदारी का कायदे बनवणं नाही, त्यांच्यावरती ही पण जबाबदारी, जे कायदे बनवलेले त्याची अंमलबजावणी होते की नाही ही करण्याची त्यांची जबाबदारी आहे. नुसतं कायदे तर कोणीही बनवेल. मग गाडीचं इंजिन तुम्ही बनवलं पण ते चालतंय की नाही हे बघण्याची जबाबदारी आहे. तुम्ही त्यांना खरं म्हणजे की यंत्रणा चालते किंवा नाही. आता नगरसेवकांनी एखाद्याने हे केलं की त्याला नळाची कनेक्शनं कोणाचं दिलेलं नाही आहे, मग तो जातो कमिशनरकडे आणि नळाचं कनेक्शन दिलं नाही. खरं म्हणजे की त्यांनी हे विचारलं नाही पाहिजे की यांना नळाचं कनेक्शन द्या, की माझ्या कॉन्स्टिट्युन्सीमध्ये नळाची कनेक्शन मागण्यासाठी माझ्याकडे मतदार आलाच कशासाठी, तुम्ही त्यांच्यावरती ॲक्शन ही अशा गोष्टी, असं त्यांनी खरं तर तसं होत नाही. त्यांनी एक उदाहरण घेऊन पूर्ण यंत्रणा केली होती. किंवा आता माझ्या साधं उदाहरण आहे की आमदाराचं आहे
की आमदाराच्या कॉन्स्टिट्युन्सीमध्ये किती पदं निर्माण केलेली आहेत राज्य शासनाने, त्याच्यापैकी किती भरलेली आहेत. एवढं साधं जरी विचारलं तर खूप मोठा परिणाम होईल की राज्यामध्ये जवळजवळ 45-46% पदं रिक्त आहेत. मग तुमचं प्रशासन कसं चालेल? तर हे क्वेश्चन करण्याची त्यांची खरं म्हणजे घेणं आणि जनतेने सांगितलं पाहिजे की मिस्टर आमदार, तुम्ही हे सांगितलं पाहिजे. तुमच्याकडे स्त्री जन्मदराचा इतका आहे आणि आपल्याकडे 1000 मुलांच्या मागे फक्त 900 मुली आहेत. तुम्ही काय करताय? ते अधिकारी काय करतात? त्यांचे ॲक्शन, असं प्रत्येक गोष्टीबाबत त्यांनी सोडलं पाहिजे. ही त्यांची जबाबदारी आहे आमदारांची पण, किंवा नगरसेवकांची त्यांच्या बाबतीमध्ये, खासदारांच्या बाबतीत त्यांच्या बाबतीमध्ये. हे जर सुरू झालं दोन्ही बाजूने, एकतर मास मुवमेंट झाली पाहिजे प्रशासनाच्या बाबतीमध्ये आणि लोकप्रतिनिधीने त्यांनी विचारायला सुरुवात केली पाहिजे की असं का होत नाही. मला वाटतं की फार अवघड नाही आहे. इट्स नॉट व्हेरी डिफिकल्ट की याला काय आता फॉर्म्युलाच नाही आहे, काही नाही, असं अजिबात नाही. ते सगळं आहे, फक्त ते इम्प्लिमेंट करण्याची गरज आहे. ऑन दॅट नोट महेश सगळे, ऑलवेज अ प्लेजर. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू संग्राम अँड ऑल द बेस्ट. बिग FMचा अस्सल बॉस सरकारी एडिशन, माझ्या म्हणजे संग्राम खोपडे सोबत. हा आहे आपला संग्राम पुण्यासाठी. फेसबुक आणि इंस्टाग्रामवर सर्च आणि फॉलो करा RJ संग्राम खोपडे. 95 बिग FM, धुन बदल के तो देखो.